शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे व हेक्टरी 42,500 रुपये एवढी मदत देखील मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे व त्या जिल्ह्यातील सर्व पात्र तालुक्यातील गावांची यादी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या गावचं नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे का याची माहिती मिळेल। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 8 जिल्हे म्हणजेच हे 8 जिल्हे कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, यातला पहिला जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली तालुक्यातील 152 गावांना दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेनगाव तालुक्यातील 133 गावे, कळमनुर तालुक्यातील 148 गावे, वसमत तालुक्यातील 152 गावे, औंढा नागनाथ तालुक्यातील मित्रांनो 122 गावे। तर अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड तालुक्यातील 88 गावे, अर्धापूर तालुक्यातील 164 गावे, कंधार तालुक्यातील 126 गावे, लोहा तालुक्यातील 127 गावे, भोकर तालुक्यातील 77 गावे, मुदखेड तालुक्यातील 55 गावे, हातगाव तालुक्यातील 137 गावे, हिमायतनगर तालुक्यातील 64 गावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या 8 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। यानंतर किनवट तालुक्यातील 191 गावे, माहूर तालुक्यातील 92 गावे, जेगलूर तालुक्यातील 108 गावे, मुखेडमधील 135 गावे, बिलोली 91 गावे, नायगाव 89 गावे, धर्माबाद 56 गावे व उमरी 65 गावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव तालुक्यातील 126 गावे, भूम तालुक्यातील 93 गावे, तुळजापूर तालुक्यातील 57 गावे, लोहारा तालुक्यातील 47 गावे, परांडा तालुक्यातील 93 गावे, कळंब तालुक्यातील 97 गावे, वाशी तालुक्यातील 54 गावे। तर अशा प्रकारे मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि याची गावनिहाय यादी आपण पाहिली आहे। तर पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील 230 गावे, आष्टी तालुक्यातील 130 गावे, पाटोदा 107 गावे, वडवणी तालुक्यातील 49 गावे, शिरूर कासार 95 गावे, गेवराई 192 गावे, अंबाजोगाई 106 गावे, केज 135 गावे, माजलगाव 116, धारूर 73 गावे व परळी वैजनाथ 108 गावे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि याची गावनिहाय यादी आपण पाहिलेली आहे। तर आता आपण पाहूयात पुढचा जिल्हा कोणता आहे। तर पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर तालुक्यातील 124 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। त्यानंतर औसा तालुक्यातील 133 गावे, रेणापूर तालुक्यातील 76 गावे, उदगीर तालुक्यातील 99 गावे, जळकोट तालुक्यातील 47 गावे, अहमदपूर तालुक्यातील 124 गावे, चाकूरमधील 85 गावे, निलंगा तालुक्यातील 162 गावे, देवणी तालुक्यातील 54 गावे व शिरूर तालुक्यातील 48 गावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लातूरमधील 10 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 230 गावे, पैठण तालुक्यातील 191 गावे, फुलंब्री तालुक्यातील 91 गावे, वैजापूर तालुक्यातील 164 गावे, गंगापूर तालुक्यातील 222 गावे, खुलताबाद तालुक्यातील 76 गावे, शिलोड तालुक्यातील 132 गावे, कन्नड तालुक्यातील 202 गावे, सोयगाव तालुक्यातील 84 गावे। अशा प्रकारे 9 तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे, आणि याची गावनिहाय यादी आपण पाहिलेली आहे। तर आता आपण पाहूयात पुढचा जिल्हा कोणता आहे। तर पुढचा जिल्हा आहे जालना। जालना तालुक्यातील 151 गावे, अंबड तालुक्यातील 138 गावे, बदनापूर तालुक्यातील 92 गावे, भोकरदन तालुक्यातील 157 गावे, जाफराबाद तालुक्यातील 101 गावे, परतूर तालुक्यातील 57 गावे, मंठा तालुक्यातील 117 गावे व घनसांगवी तालुक्यातील 118 गावे। अशा प्रकारे दुष्काळ जालन्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आता आपण पाहूयात मित्रांनो कोणता आहे। तर पुढचा जिल्हा आहे परभणी।
परभणी तालुक्यातील 128 गावे, गंगाखेड तालुक्यातील 105 गावे, शेलू तालुक्यातील 95 गावे, मानवत तालुक्यातील 53